प्रकरणाच्या तपासावर राऊतांनी प्रश्न उपस्थित केलेत। या प्रकरणात खरोखर न्याय मिळेल का याबाबत राज्यातील जनतेला शंका असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तसंच एसआयटी बाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। देवेंद्र फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही, पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे। हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे, पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही। तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे, आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहीत होता, आता बिड क्लिंटन आलेला आहे। धाराशिवच्या तुळजापूरच्या मेसाईजवळगा इथल्या एका सरपंचावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता आणि या प्रकरणाचा तपास आता उघड झालाय। हा संपूर्ण प्रकार बनाव असल्याचं तपासात उघड झालेलं आहे। सरपंचाने त्यांच्या साथीदारासोबत बंदूक परवाना मिळवण्यासाठी स्वतःवर हल्ला केल्याचा बनाव रचल्याचं समोर आलंय। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि मात्र हा सगळा स्टंट असल्याचं आता उघड झालंय। प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती। ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडे सखोल विचारपूस करता, सखोल तपास करता फिर्यादीने कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे। रस्त्यात ॲम्ब्युलन्सला स्पीड ब्रेकरवर धक्का बसला आणि मृत व्यक्ती जिवंत झाला। हो, काहीशी अचंबित करणारी ही धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली। एका बाजूला अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला हा प्रकार घडल्यानं नातेवाईक अवाक झाले। कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या पांडुरंग बापू उल्पे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण रुग्णालयानं तिथं त्यांना मृत घोषित केलं। जड अंतःकरणाने नातेवाईकांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली। रुग्णालयातून मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी आणताना अचानक रस्त्यात स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग बापू जे आहेत ते त्यांच्या शरीराची हालचाल करताना दिसू लागले। या प्रकरणानं नातेवाईकांना सुखद धक्का बसला आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा बापू तुम्ही अवतरला अशा आश्चर्यकारक नजरेने त्यांच्याकडे सगळे बघत होते। त्यांची एवढी काळजी घेतली की बघण्यासारखी आम्हाला काय आता सोडतच नव्हती, त्यांची ती सगळं करत। मग आम्हाला कसा विश्वास लागायचा, पण त्या विश्वासावर ठेवून त्यांना आत ठेवलं होतं, पण डॉक्टरांनी बरेचच कष्ट घेतले त्यांच्या। आता ब्रेकिंग न्यूज नागपूरमधून हैदराबाद इथून नवी दिल्लीला जाणाऱ्या दक्षिण एक्सप्रेसमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली। जागेच्या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता आहे। दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल बोगीत ही घटना घडली। नागपूर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली। आता वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।